नमस्कार, कसे आहात सगळे? आज आपण बनवतो गार्लिक ब्रेड आणि चीज पनीर सँडविच. चला तर रेसिपी पाहूया. या ठिकाणी मी बटर घेतलेलं आहे, अमूल बटर 2 ते 3 चमचे घेत आहे. आपल्याला किती गार्लिक ब्रेड बनवायचे आहेत त्याच्याप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करा तुम्ही. या ठिकाणी मी 3 चमचे अमूलचं बटर घेतलेलं आहे. बारीक चॉप केलेला भरपूर लसूण घालायचा आहे, साधारणतः 15 ते 20 पाकळ्या. कोथिंबीर बारीक चिरलेली घ्यायची. या ठिकाणी मी चिली फ्लेक्स घालत आहे. आपल्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी जास्त करायचे आहे. ऑर्गॅनो आपल्या आवडीप्रमाणे ॲड करायचे आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. या ठिकाणी पहा, मी बटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. हे सगळे जिन्नस घालून हे मिक्स केल्यानंतर अशी पेस्ट दिसते. ही आपल्याला फक्त ब्रेडच्या स्लाइसवरती लावून घ्यायची आहे. झटपट होणारी रेसिपी आहे आणि चविष्ट पण लागते. मुलांना तर नक्कीच आवडते. सुट्टीच्या दिवशी अवश्य करून पहा आणि आपली रेसिपी कशी आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज ज्या रेसिपी मी अपलोड करते त्या पटकन तुमच्यापर्यंत पोहोचतील. या ठिकाणी पॅन गरम केलेला आहे, त्याच्यावरती बटर घातलं आणि हे ब्रेड ठेवून द्यायचे आहेत. अगदी मंद आचेवरती याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. एकाच बाजूने भाजा. पनीर चीज सँडविच बनवत आहे. सेम गार्लिक ब्रेडचीच पेस्ट लावून घेतलेली आहे. त्याच्यानंतर फक्त पनीर माझ्याकडं होतं तेच खिसून घेतलं आणि चीजच्या 2 लेअर घातल्या पनीरच्या खाली आणि नंतर वरती. अतिशय चविष्ट असे हे सँडविच बनते. सर्वांच्याच आवडीची रेसिपी आहे ही, अवश्य करून पहा. दोन्ही बाजूंनी बटर लावून अशा प्रकारे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. तयार आहे आपले सँडविच आणि गार्लिक ब्रेड. पहा किती सुंदर खरपूस असे दिसत आहे. चवीला पण तसेच झालेले आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हे पहा, या ठिकाणी कट करून दाखवते मी. आतमध्ये पूर्णपणे पनीर आणि चीज मेल्ट झालेले आहे, खरपूस असे भाजून घेतल्यामुळे. चला टेस्ट करून दाखवते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल पाहणाऱ्यांचे धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अतिशय टेस्टी झाले होते. मला मोह आवरला नाही म्हणून मी पटापट खायला घेतले. मी खाते तोपर्यंत बाय. नंतर भेटूया पुढील रेसिपी.